नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अपूर्णांकाची एक सोपी ट्रिक्स पाहणार आहोत। 5 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पहा, 1/1 गुणिले 2 अधिक 1/2 गुणिले 3 अधिक असं आपल्याला 1/17 गुणिले 18 पर्यंत बेरीज करायची आहे। तर पहा, शेवटचं पद काय? 1/17 गुणिले 18। तर शेवटचे जे पद आहे त्याच्या छेदस्थानी बघितलं तर 17 गुणिले किती आहे? 18 आणि हेच आपल्याला 17 जे आहे ते अंशात लिहायचंय आणि छेदामध्ये 18 आहे तसं घ्यायचंय आणि हेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर येणार आहे। होय, हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। तर हा प्रश्न कसा सोडवायचा तो अगोदर समजावून घेऊया आणि मग ही ट्रिक्स कशी कामी पडते ते पाहूयात। पहा, सुरुवातीला जर बघितलं तुम्ही तर इथपर्यंतच आपण बेरीज करूया, ठीक आहे। तर पहा, 1/2 अधिक 1/3 दुनी 6। आता पाया समान करून घेऊया, तिरकस गुणाकार करूया। 6 गुणिले 1 6 अधिक 2 गुणिले 1 2 छेदामध्ये 6 दुनी 12। आता 6 आणि 2 यांची बेरीज किती झाली? 8 आणि छेदामध्ये 12। आता याला भाग देऊयात, 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12। पहा, जर आपण इथपर्यंत बेरीज केली तर शेवटचं पद 2/3 सापडतं आणि 2 अंशामध्ये आणि छेदामध्ये 3। तर अशीच आपल्याला जर बेरीज करायला लावली तर आपलं उत्तर काय येईल? 17/18 हे तुमचं उत्तर असणार आहे। परंतु याची सुरुवात मात्र 1/1 गुणिले 2 नेच झाली पाहिजे, लक्षात ठेवा, तरच ही ट्रिक्स तुम्हाला या पद्धतीने लावता येईल। तर पाहूयात पुढचा प्रश्न। पहा, पुन्हा एकदा 1/1 गुणिले 2 अधिक 1/2 गुणिले 3 अधिक असं आपल्याला शेवटचं पद दिलेलं आहे 47 गुणिले 48। तर पहा, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवलं असेलच हा प्रश्न लगेच। पहा, 47/48 हेच या प्रश्नाचं उत्तर येईल। फक्त 2 ते 3 सेकंदच लागत आहेत या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी, बरोबर ना? तर ही तुम्ही ट्रिक्स प्रश्न जर आला तर वापरायची आहे, लक्षात ठेवा, ह्या ट्रिक्सचा वापर करायचा आहे। पाहूयात पुढचा प्रश्न। पहा, 1/1 गुणिले 2 सुरुवात 1 गुणिले 2 पासून झालेली आहे, ठीक आहे, अधिक 1/2 गुणिले 3 अधिक असं आपल्याला 99 गुणिले 100 पर्यंत दिलेलं आहे। शेवटचं पद घ्या 99 अंशामध्ये आणि छेदामध्ये 100 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। हा प्रश्न तुमच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी। या प्रश्नाचं उत्तर काय येईल याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे। पाहूयात पुढचा प्रश्न। आता पहा, या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर तुम्ही उत्तर सांगणार 39/40। तर हे उत्तर येणार नाही। आता तुम्ही म्हणणार तुम्हीच तर सांगितलं ना शेवटचं पद घ्यायचं, परंतु सुरुवात पहा कुठून झालेलं आहे? 4 गुणिले 5 1/4 गुणिले 5। त्यामुळे आपल्याला हे उत्तर घ्यायचं नाही। ज्यावेळी सुरुवात 1/1 गुणिले 2 ने होईल ना त्यावेळेसच आपण हे शेवटचं पद घेऊ शकतो, ठीक आहे। तर ट्रिक्स तुम्ही कुठे वापरायची ते लक्षात ठेवा। जर सुरुवात 1/1 गुणिले 2 ने झाली असेल तरच तुम्ही 39/40 घेऊ शकता। आता इथे पहा, 1/4 गुणिले 5 दिलेला आहे, त्यामुळे काय करायचं? जे शेवटचं पद आहे किती आहे? 39/40, ठीक आहे। 39 गुणिले 40 याला आपण अंश मध्ये 39 घेतला आणि छेदामध्ये 40। आता इथे काय करायचं? फक्त हे जे पद आहे, ठीक आहे, 1/4 गुणिले 5 त्याच्या पुढची जी संख्या येईल, ठीक आहे, त्याच्या पुढचा जो अपूर्णांक येईल 1/, काय येईल ओळीने? तर पहा, याच्या अगोदरच असणार आहे 3 गुणिले 4, ठीक आहे। तर ही काय असणार आहे? तर पुढच्या अपूर्णांकाची किंमत असणार आहे, त्याच्यानंतर हा आला क्रमवार। त्यामुळे पहा, याच्या अगोदरचा घ्यायचा अपूर्णांक, ठीक आहे, आणि त्यामधील 3 गुणिले 4 आहे त्याला काय करायचं? 3 अंशात आणि छेदस्थानी 4 आणि वजाबाकी करायची। आता पाया समान करून घेऊयात। इथे 40 आहेत तर ह्याला 40 करूयात, 4×10 40 होतील, ठीक आहे। इथे गुणिले 10च करा। पहा, 39 वजा 3×10 30 आणि छेदामध्ये 40। 39 मधून 30 गेला, किती येणार? 9 आणि छेदामध्ये 40, भाग जात नाही, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर किती येणार? 9/40।
तर अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवायचा आहे. फक्त सुरुवात 4 गुणिले 5 न झाली, त्यामुळे त्याच्या अगोदरचा अपूर्णांक 1/3 गुणिले 4 हे फक्त अंश आणि छेदात घ्यायचं, पाया समान करून घ्यायचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. पहा, 1/6 गुणिले 7 अधिक 1/7 7 गुणिले 8 अधिक असं आपल्याला 1/मध्ये 69 गुणिले 70 पर्यंत किंमत दिलेली आहे आणि त्यांची बेरीज करायची आहे. आता हा पूर्णांक सोडवताना ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, 69/70 या पद्धतीने लिहून घ्यायचे आणि त्यामधून वजा काय करायचं, तर याच्या अगोदरचा अपूर्णांक कोणता येईल, तर 1/5 गुणिले 6 ठीक आहे, आणि 5ला अंशामध्ये घ्या आणि छेदामध्ये 6. आता पहा, पाया समान करता येईल का. आता इथे 6 आहे, त्यामुळे आपण 10ने गुणू शकत नाही कारण 60 होईल आणि पाया 70 होत नाही, त्यामुळे तिरकस गुणाकार केला तरी चालेल तुम्ही. ठीक आहे, 6 9 54, 5 हजा 6 6 36, 36 आणि 5 किती आले 41, 414. आता पहा, 7 5 35 आणि हा 0 आणि छेदामध्ये 7 7 42 आणि हा 0. आता 414 मधून 350 गेले तर किती येणार 64. ठीक आहे, किती येईल 64 आणि छेदामध्ये किती येईल 420. आता इथे 4ने भाग जातो त्यामुळे घालवा, 4 1 4, 4 6 24 आणि छेदामध्ये 4 1 4 0, 4 5 20. त्यानंतर भाग पहा, याला 5ने जाईल, याला जाईल का नाही जाणार, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 16/105. तर अशा पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने प्रश्न सोडवू शकता, तेही काही सेकंदामध्ये. जर आजची ट्रिक्स तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे नवनवीन ट्रिक्स जे आहेत ते आपल्या चॅनलवरती अपलोड होतात, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह. धन्यवाद.